सुभाषित हा शब्द सु आणि भाषित या दोन शब्दांनी तयार झालेला आहे. याचा अर्थ सुंदर किंवा योग्य भाषेमध्ये केलेली वचनं किंवा श्लोक. आता हे जे सुभाषित आहे ते आपण पाहू. कन्या वरयते रूपम, माता वित्तम पिता श्रुतम, बांधवा कुलमिच्छन्ति, मिष्टान्नम इतरे जनाः. या सुभाषितामध्ये विवाहासारख्या महत्त्वाच्या घटनेकडे प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन त्या कसा वेगळा असतो याचं मार्मिक वर्णन अत्यंत मोजक्या शब्दामध्ये केलेलं आहे. विवाह इच्छुक जी मुलगी आहे कन्या, ती मुलाचं रूप, त्याचं सौंदर्य, त्याचा स्मार्टनेस, त्याचा रुबाबदारपणा तिच्याकडे ती अपेक्षित करते. मुलीची जी आई आहे म्हणजे माता, तिच्या दृष्टीने जावई हा आर्थिकदृष्ट्या संपन्न असावा, आर्थिक स्थैर्याकडे तिचा फोकस असतो. मुलीचे जे वडील म्हणजे पिता, ते जावई सुशिक्षित असावा, विद्याविभूषित असावा, संस्कारक्षम असावा, संस्कारित असावा अशी त्यांची अपेक्षा असते. मुलीचा भाऊ, इतर जवळचे जे नातेवाईक आहेत, त्यांना घराणं चांगलं आहे ना, चांगलं माणसं आहेत ना, एवढाच इंटरेस्ट असतो. आणि इतरे जनाः म्हणजे आपल्यासारखी जी समारंभाला शोभा आणणारी माणसं असतात त्यांना फक्त मिष्टान्नम इतरे जना म्हणजे जेवणामध्ये इंटरेस्ट असतो. मेनू काय आहे, वेणू कुठे आहे, नो प्रेझेंट्स आहे का, त्यामध्ये त्यांना इंटरेस्ट असतो. अशा रीतीनं या सुभाषिताच्या शेवटच्या चरणामध्ये सुभाषितकारांनी नर्म विनोद साधला आहे. आता आपण बराच वेळेला या सुभाषितामध्ये विवाहाच्या निमित्तानं वेगवेगळ्या व्यक्तींच्या नैसर्गिक स्वभावाचं वास्तववादी दृष्टिकोनातून परसेप्शनचं वर्णन जे केलेलं आहे त्यांनी आपण असं म्हणू शकतो की याच्यामध्ये स्वभावोक्ती अलंकार आहे. आणखीन एक गोष्ट की या सुभाषितामध्ये कन्या, माता, पिता, बंधू यांची नावं क्रमाक्रमाने आलेली आहेत आणि त्याच क्रमाने त्यांच्या आवडीनिवडी, प्रेफरन्सेस म्हणजे रूपम, वित्तम, श्रुतम हे क्रमाक्रमाने आलेले आहेत. म्हणून या सुभाषितामध्ये यथासंख्य किंवा क्रम अलंकार आलेला आहे. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट की लग्नाच्या प्रसंगातून मानवी स्वभावाचे सार्वत्रिक सत्य, युनिव्हर्सल ट्रूथ सांगितलं गेलेलं आहे, सिद्धांत मांडला गेलेला आहे, थंब रूल सांगितला गेलेला आहे. म्हणून हा अर्थांतरन्यास अलंकारही होतो. आजच्या काळामध्ये सुद्धा हे सुभाषित तितकंच तंतोतंत लागू पडतं, कारण परसेप्शन चेंज झालेलं नाही, बेसिक व्हॅल्यूज चेंज झालेल्या नाहीत. आपल्याला असं वाटतं की आजची जी विवाह इच्छुक तरुणी आहे तिला हँडसम नवरा, जोडीदार हवा असतो, आर्थिकदृष्ट्या तो सुदृढ संपन्न हवा असतो, सुशिक्षित, उच्च विद्या विभूषितही हवा असतो, फॅमिली बॅकग्राऊंड चांगली असायला पाहिजे आणि हाय प्रोफाईल मॅरेज सेलिब्रेशन ही व्हायला पाहिजे. असं हे तिला वाटणं हे चुकीचं मुळीच नाही. त्याने सुभाषिताचं मूल्य कमी होत नाही. बघा, मुलगा श्रीमंत आहे, सुशिक्षित आहे, फॅमिली बॅकग्राऊंड खूप चांगली आहे, लग्नसुद्धा धूमधडाक्यात करून देण्याची समोरच्यांची तयारी आहे. पण मुलगा जर स्मार्ट नसेल, मुलगा जर पाप्याचं पितर असेल, बावळट असेल, तोंडावरची माशी त्याच्या हलत नसेल, तर
त्या मुलीचा प्रेफरन्स असा मुलगा असेल का? नाही. म्हणजे बेसिक कोर व्हॅल्यूजमध्ये फरक पडलेला नाही. हे जे सुभाषित आहे ना, ते अनुष्टुप छंदामध्ये आहे. त्यामुळे त्यातलं जे व्याकरण आहे अतिशय सोपं आणि सुटसुटीत आहे. त्यामुळे त्यातून सांगितलेला अर्थ आपल्यापर्यंत पोचतो आणि नुसता पोचत नाही, तो आपल्या लक्षात राहतो, दीर्घकाळ स्मृतीमध्ये रेंगाळत राहतो. हे सुभाषित म्हणून मला खूप आवडतं.